खमंग, जाळीदार आणि परफेक्ट असं पहिल्याच प्रयत्नात कोणीही बनवू शकेल असा आपण मूग डाळीचा ढोकळा बघणार आहोत. जो एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी इथं रेसिपी शेअर केलेली आहे. काही टिप्स सांगितलेले आहेत जेणेकरून ढोकळा जो आहे तो घट्ट होणार नाही किंवा लालसर होणार नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी इथं मूग डाळ आणि रवा भिजायला ठेवला होता. तर मूग डाळ घेतलेली आहे 1 वाटी, म्हणजे पाव किलो, बरोबर पाव किलो मूग डाळ आहे. कोमट पाण्यामध्ये एक 15 ते 20 मिनिटं भिजायला ठेवली होती. जर तुम्हाला गरम पाण्याचा वापर करायचा नसेल तर नॉर्मल पाण्यामध्ये एक अर्धा ते 1 तास जरी भिजायला ठेवलात तरीही चालेल. तर त्याच्यानंतर ना या ठिकाणी मी रवा भिजायला ठेवला होता. आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने 4 चमचे मी इथं आपला जो रेग्युलर रवा असतो तो रवा भिजायला ठेवला होता. रव्यामुळं काय होतं, थोडंसं जाळीदार येण्यासाठी मदत होती आणि आपलं जे पीठ आहे ते एकजीव होतं. तर यामधलं दोन्हीमधलं पण आपण आता पाणी काढून घेणार आहोत. तर रवा आणि डाळीमधलं पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे. मिक्सरच्या जारमध्ये टाकूया. त्याच्यानंतर ना डाळ पण आहे, जेवढी बसेल तेवढी मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. तर अशा प्रकारे डाळ टाकली. त्याच्यानंतर ना चवीनुसार मी इथं 3 हिरवी मिरचीचा वापर केला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 इंच आल्याचे बारीक असे काप करून घेतलेले आहेत, म्हणजे लवकर मिक्सरला बारीक होईल त्याच्यामुळे. चवीपुरतं मीठ, म्हणजे 1 चमचा मीठ. थोडंसं गोडपणा येण्यासाठी 1 चमचा साखर टाकली आणि अगदी चिमूटभरच हळदीचा वापर करायचा आहे. हळद आपल्याला जास्त प्रमाणात वापरायचं नाही, कारण हळद जर जास्त झाली ना तर ढोकळा जो आहे तो लालसर होतो आणि कडवट लागतो. तर ही महत्त्वाची टिप्स आहे, पहिली टिप्स, की आपल्याला हळद थोडीशी टाकायची किंवा नाही टाकलं तरी चालेल. तर अगदी रवाळ असं मी इथं डाळ आणि रवा बारीक करून घेतलेला आहे आणि राहिलेलं पण डाळ सेम याच प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये बारीक करताना एक 4 ते 5 चमचे तरी मी इथं पाण्याचा वापर केलेला आहे, त्याच्यापेक्षा जास्त करायचा नाही आहे. तर यामध्येच टाकूया 2 चमचे तेल. मोठ्या चमच्याने 2 चमचे तेल घेतलं आहे. अगदी 1 चमचाभर लिंबाचा रसाचा वापर केलायचा आहे. या ठिकाणी मी लिंबाच्या रसाचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर अर्धा वाटी दही किंवा एक 5 ते 6 चमचे दह्याचा वापर केला तरी चालेल, लिंबू जर वापरायचं नसेल तर. त्याच्यानंतर ना 4 चमचे पाण्याचा, अजून एकदा 4 चमचे पाण्याचा वापर केला. तर हे बॅटर बघू शकता, जास्त घट्ट वाटत होतं, त्याच्यामुळे 4 चमचे एक्स्ट्रा पाण्याचा वापर केलेला मी वरून. तर अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालं आहे. हे साईडला ठेवूया. तर आपण जे ढोकळा बनवणार आहोत ते मी इथं कुकरच्या डब्यामध्ये बनवते. तुम्हाला हवा असेल तर केक टीन असेल तर त्याच्यामध्ये पण बनवू शकता. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेन लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर अशा प्रकारे पूर्णपणे मी इथं डब्याला तेल लावून घेतलेलं आहे. तर आपण हा डबा साईडला ठेवूया. तर आपल्याला ढोकळा जो आहे तो वाफवून घ्यायचा आहे किंवा स्टीम करायचा आहे. त्याच्यासाठी मी इथं स्टार्टिंगला अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. माझ्याकडे एक इडली स्टँड आहे, तुम्हाला हवा असेल तर एखादा प्लेटचा वगैरे पण वापर करू शकता. तर इडली स्टँड ठेवते. थोडंसं पाणी अंदाज घेण्यासाठी मी अर्धा ग्लास पाण्याचा वापर केला आणि परत एकदा अर्धा ग्लास पाणी टाकलं, म्हणजे टोटल 1 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. तर एक 5 मिनटं मीडियम गॅस करून हे पाणी उकळायला ठेवूया. तर पाणी गरम होतंय पर्यंत एकदम सगळ्यात एंडला आणि एकदम स्पीडमध्ये ही प्रोसेस करायची. तर मी इथं 1 चमचा किंवा 1 पॉकेट इनोचं घेतलेलं आहे. तुम्हाला हवा असेल तर या ठिकाणी अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडरचा वापर करू शकता, किंवा पूर्णपणे इनो न वापरता किंवा बेकिंग पावडर न वापरता पूर्णपणे 1 चमचा बेकिंग सोड्याचा वापर केला तरी चालेल. आपल्या रेग्युलर घरामध्ये अवेलेबल असतो. तर इनो टाकल्या लगेचच फेटायचं आहे. अशा प्रकारे वरती थोडासा पांढरा असा कलर आला की आपलं हे पीठ तयार आहे. फक्त एक 30 सेकंद मी फेटून घेतलेलं आहे. हे डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि लगेचच आता आपण याला स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत. कुकरचा डब्बा अर्ध्यापर्यंत भरलेला आहे. व्यवस्थित असं फुगायला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला भांड्याचा वापर करायचा आहे. तर याच्यावरती प्लेट ठेवायचं आहे. लो फ्लेमवरती एक 20 मिनिट तरी आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे, म्हणजे वाफवून घ्यायचं आहे.
आणि स्टार्टिंगचे 10 मिनिट अजिबात प्लेट वगैरे उघडून बघायचं नाही आहे. टाईम थोडासा कमी जास्त होऊ शकतो, पण प्लेट अजिबात उघडायचं नाही, कारण बाहेरची जी हवा असते ना ती यामध्ये जाते. ढोकळा जो आहे तो अजिबात फुगत नाही आहे. छोटे छोटे काही टिप्स आहेत, त्याच्यामुळे ते जर फॉलो केलं ना तर अजिबात ढोकळा जो आहे तो बिघडणार नाही आहे. तर 20 मिनिट झालेले आहेत. मी इथं एक 10 मिनिटानंतर ना आणि परत 15 मिनिटानंतर च्या साहाय्याने मी इथं ढोकळा चेक केला होता. तर थोडंसं मला ओलसर वाटला, म्हणून मी अजून एक 5 मिनिटं टोटल 20-22 मिनिट तरी मी इथं ढोकळा वाफवून घेतलेला आहे. तर गॅस बंद करूया आणि ढोकळा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. त्याच्यानंतर ना अर्धा चमचाला थोडीशी कमी इथं मोहरी टाकते. मोहरी चांगल्या प्रकारे तडतडली की यामध्ये चवीनुसार एक 4 हिरवी मिरची मी उभे आणि मधून चिरून घेतलेले आहेत. 14 ते 15 पानं कढीपत्ताचे घेतलेले आहेत, ते टाकते. तर यामध्येच 1 चमचा तीळ टाकलेला आहे. तीळ ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. चवीसाठी याचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर ना 1 चमचा मिठाचा वापर केलेला आहे. यामध्येच टाकूया गोडवापणा येण्यासाठी 2 चमचे साखरेचा वापर करायचा आहे. आंबट, गोड आणि तिखट अशी चव याला ढोकळ्याला यायला पाहिजे, अशा प्रमाणात आपण ही पाणी बनवणार आहोत. तर थोडीशी कोथिंबीर पण टाकली. सर्व मिक्स करून घेऊया. याच्या आधी पण मी बेसनपासून ढोकळ्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये योग्य ते प्रमाण दाखवलेलं आहे. तो पण व्हिडिओ नक्की बघा. त्यामध्येच ज्या वाटीने आपण डाळ घेतली त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. गॅस मीडियमवरती करूया आणि एक 2 ते 3 मिनिटं तरी हे पाणी व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे. तर पाणी चांगल्या प्रकारे उकळलं गेलेलं आहे. गॅस लो फ्लेमवरती करायचं आहे आणि त्याच्यानंतर ना यामध्ये आपण दह्याचा वापर केलेला नाही आहे, त्याच्यामुळे अजून 1 चमचा मी इथं पाण्यामध्ये पण लिंबाच्या रसाचा वापर केलेला आहे. ऑप्शनल आहे, त्याच्याऐवजी दही पण वापरू शकता तुम्ही. तर गॅस बंद करूया आणि हे पाणी पूर्णपणे थंड करायचं नाही, नॉर्मली आपल्याला कोमट होऊ द्यायचं आहे. तर पाणी पण कोमट होतं आहे तोपर्यंत आपला जो ढोकळा आहे तो थंड झालेला आहे. साईडने अशा प्रकारे चाकूच्या साहाय्याने कडा लूज करून घ्यायच्यात. एखादा प्लेट घेऊया आणि वरच्या साईडने अगदी हलक्या हाताने टॅप करायचं आहे. तर बघू शकता इझिली असं निघालं आहे. एकदम स्पॉन्जी साध्या सोप्या पद्धतीने आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. एकदम परफेक्ट आणि जाळीदार असा कलर वगैरे बघू शकता. हळदीचं प्रमाण योग्य ते वापरल्यामुळं लालसर वगैरे झालेलं नाही. आणि लगेचच आपण हे स्टीम करण्यासाठी ठेवल्यामुळे इनो टाकल्या अजिबात तो घट्ट वगैरे झालेला नाही. अगदी जाळीदार आणि सॉफ्ट असं झालेलं आहे. तर यामधलं तुम्हाला कापून स्टेप बाय स्टेप सर्व टिप्स फॉलो करा, म्हणजे व्यवस्थित असा ढोकळा तुमचा पण होईल. त्यानंतर ना आपण जे पाणी करून घेतलं होतं ते पाणी याच्यावरती टाकायचे. तर अशा प्रकारे मग जाळीदार आणि मुगाच्या डाळीपासून पौष्टिक असा आपला हा ढोकळा तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.